प्रेज द लॉर्ड. सध्या आपण अत्यंत महत्त्वाच्या भविष्यवाणींचा अभ्यास करत आहोत की पवित्र शास्त्राप्रमाणे जगात काय घडलं, काय घडत आहे आणि घडणार आहे. आणि अशा काळात आपण जगत असताना हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की देवाच्या कॅलेंडरमध्ये, देवाच्या टाईम टेबलमध्ये आपण कुठे आहोत सध्या इतिहासात. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज त्याच्या वचनाकडे वळत असताना, जुन्या काळातल्या दानिएलच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आपण दानिएल 9मध्ये आहोत. आणि आज पुन्हा एकदा दानिएल 9 जरा काढा. आजचा शास्त्रभाग आहे दानिएल 9:20-27. आणि आजपासून जो आपला विषय असेल तो आहे दानिएलाचे 70 सप्तके, द 70 वीक्स ऑफ डॅनियल. दानिएलाचे 70 सप्तके. आणि शास्त्रभाग आहे दानिएल 9:20-27. आता हा जो शास्त्रभाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा असं समजला जातो भविष्यवाणीच्या दृष्टीने. ज्या घटना घडणार आहेत, घडल्या त्या दृष्टीने. आणि विशेष करून मत्ती 24 आणि प्रकटीकरणाचं पुस्तक समजण्यासाठी हा शास्त्रभाग दानिएल 9:20-27 हा भविष्यवाणीचा कणा किंवा बॅकबोन ऑफ प्रॉफेसी असं समजलं जातं. आणि म्हणून ह्या महत्त्वाच्या विषयाकडे आपण आजपासून सुरुवात करीत आहोत. दानिएल 9 आणि वचनं 1-19. खरं म्हणजे ही दानिएलाची प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना केल्यानंतर त्याला मिळालेले उत्तर ही भविष्यवाणी आहे. आणि म्हणून पहिला मुद्दा हा भविष्यवाणीचे गुपित. आणि भविष्यवाणीचे गुपित हे आहे पहिले 19 वचनं की ज्यावेळेस दानिएलाने ठरवलं, मनाचा निश्चय केला आणि प्रार्थना केली, त्या प्रार्थनेचं त्याला उत्तर मिळालं. आणि ते उत्तर होतं ही भविष्यवाणी 70 सप्तकाविषयी. म्हणून पहिला पॉईंट हा भविष्यवाणीचे गुपित. आता दुसरं वचनं 20 आणि 21 जर आपण वाचले तर भविष्यवाणीची पार्श्वभूमी या ठिकाणी आहे की कोणत्या पार्श्वभूमीत ही भविष्यवाणी केलेली आहे. दानिएल 9 आणि वचनं 20 आणि 21 बघा. तो म्हणतो, मी बोलत व प्रार्थना करीत असता माझे पाप व माझे लोक इस्रायल यांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर याच्याकडे विनवणी करीत असता, असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता, जो पुरुष गब्रिएल दृष्टांताच्या आरंभी मी अगदी व्याकुळ असता माझ्या दृष्टीस पडला होता, तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्या समीप आला. आता ही पार्श्वभूमी आहे की दानिएल प्रार्थना करत असताना, हे शब्द बोलत असताना संध्याकाळच्या यज्ञसमयी 21व्या वचनाच्या शेवटी सांगितलेलं आहे. आता संध्याकाळचा यज्ञसमय यहुद्यांच्या दृष्टीने, नियमशास्त्राच्या दृष्टीने दुपारी 3 वाजतेचा हा समय असे की ज्यावेळेस हे अर्पण करत असतात. आणि म्हणून ज्यावेळेस 21व्या वचनाच्या शेवटी लिहिलेलं आहे की सायंकाळच्या यज्ञ समय म्हणजे दुपारी 3 वाजता. आता विशेष हे आहे की दानिएल त्याच्या देशापासून, यरूशलेमपासून दूर आहे. तो परदेशात बाबेलात आहे. आणि त्या परदेशातून तो प्रार्थना करीत आहे. 70 वर्षापासून त्याचा कोणताही संपर्क परमेश्वराच्या मंदिराशी, इस्रायल लोकांशी, यज्ञ विधेशी कशाशी राहिलेला नाही. पण तरीही दानिएल देवाच्या संगतीत होता. तो देवाच्या वचनात आणि प्रार्थनेत होता. हे किती विशेष आहे. आणि म्हणून तो म्हणतो की संध्याकाळच्या यज्ञ समय काय झालं बघा. वचन 21, असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता, जो पुरुष गब्रिएल दृष्टांताच्या समयी माझ्या दृष्टीस पडला, तो संध्याकाळच्या यज्ञ समयी माझ्याजवळ आला.
आता दानियल कशासाठी प्रार्थना करीत आहे? जे त्यांनी यिर्मयाच्या पुस्तकात वाचलं, यिर्मयाने केलेली भविष्यवाणी की देवाचे लोक इस्रायल बंदिवासात जातील, ते 70 वर्ष तिथे राहतील आणि त्यानंतर परमेश्वर त्यांना त्या बंदिवासातून परत आणेल. आता दानियल ह्याच्यासाठी प्रार्थना करीत आहे की हा समय हे कधी होईल हे तो देवाला विचारित आहे आणि म्हणून प्रार्थना करीत आहे की हे 70 सप्तके यिर्मयाच्या पुस्तकातले केव्हा संपणार आहे. आणि ही प्रार्थना परमेश्वराने स्वर्गात ऐकली आणि त्याने त्याच्या आद्य दिव्यदूत गब्रिएल याला पाठवलं. आता गब्रिएल शास्त्रात सांगितलं की एक आद्य दिव्यदूत आहे आणि त्याचं काम देवाचे अत्यंत महत्त्वाचे निरोप मनुष्याकडे घेऊन येणं आहे. मरियेला देखील गर्भधारणा होण्यापूर्वी, प्रभू येशूचा जन्म होण्यापूर्वी ती बातमी, आनंदाची बातमी गब्रिएलाने मरियेला आणली आणि म्हणून शास्त्रामध्ये गब्रिएल आद्य दिव्यदूत हा एक निरोप्या दूत असा मानला जातो. आणि या ठिकाणी दानियल म्हणतो की मी ही प्रार्थना करत असताना, मी बोलत असताना त्याच वेळेस गब्रिएल देवदूत माझ्याजवळ आला. बघा, यशया 65 आणि वचन 24 असं म्हटलेलं आहे. परमेश्वर म्हणतो की ते धावा करतील त्यापूर्वी मी ऐकेन, ते बोलत असतानाच मी त्यांचं ऐकेन. आणि हे दानियेलाच्या बाबतीत घडलेलं आहे. तो प्रार्थना करत असताना, बोलत असताना लगेचच त्याला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. लगेचच हा देवदूत त्याच्याकडे आलेला आहे. आणि मग तो त्याच्याशी काय म्हणतो बघा, दानियल 9 आणि वचन 23, वचन 22, त्याने माझ्याबरोबर भाषण करून मला समज दिला. म्हणजे तो समजावून सांगायला आलेला आहे. त्याने समजावून सांगितलं. तो म्हणाला, हे दानियेला, मी तुला बुद्धी देऊन चतुर करण्यासाठी आलो आहे. बघा, देवाने ह्या देवदूताला, गब्रिएलाला, दानियेलाला दृष्टांताचा अर्थ समजण्यासाठी, ज्ञान व बुद्धी देण्यासाठी पाठवलेला आहे. तो म्हणतो, तुझ्या प्रार्थनास आरंभ होताच आज्ञा झाली. म्हणजे बघा, ज्या वेळेस खाली पृथ्वीवर भावेला दानियेलाने प्रार्थनेला सुरुवात केली, त्याच वेळेस त्याची प्रार्थना स्वर्गात ऐकू गेली. ज्या वेळेस तुम्ही आणि मी पृथ्वीवर प्रार्थना करतो, त्याच वेळेस ती प्रार्थना आपली स्वर्गात ऐकू जाते. आणि तो म्हणतो की आज्ञा झाली, म्हणजे देवाने मला आज्ञा केली. किती विशेष आहे बघा. ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो त्याच वेळेस परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. तो म्हणतो वचन 23, तुझ्या प्रार्थनेला आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे, कारण तू परमप्रिय आहेस. तर या गोष्टींचा विचार कर व हा दृष्टांत समजून घे. दानियेलाला तो म्हणतो की तू परमप्रिय आहेस देवाच्या दृष्टीने. किती विशेष गोष्ट नाही का, की देवाने आणि देवाच्या देवदूताने म्हणणं की तू परमप्रिय आहेस. आता देवाच्या दृष्टीने परमप्रिय असं जुन्या काळात भविष्यवाणीच्या दृष्टीने दुसरं तिसरं कोण नसून दानियल आहे. आणि नव्या करारामध्ये भविष्यवाणीच्या दृष्टीने योहान हा प्रेषित आहे. या ठिकाणी देवदूत म्हणतो की तू देवाच्या दृष्टीने परमप्रिय आहेस. आणि आपल्याला माहिती आहे की शुभवर्तमानात योहान, प्रभू येशूचा शिष्य योहान, ज्याने शुभवर्तमान आणि योहानाचं प्रगटीकरण लिहिलं, तो एक परमप्रिय असा शिष्य होता. आणि गब्रिएल त्याला सांगतो की तू देवाच्या दृष्टीने परमप्रिय आहेस. भविष्यवाणीचं गुपित किंवा गुजे रहस्य करण्यासाठी, ते रहस्य प्रगट करण्यासाठी देव ते त्याच्या परमप्रिय लोकांना, त्याच्या जवळच्या लोकांना प्रकट करतो. जुन्या करारात दानियल आणि नव्या करारामध्ये योहान. तर दुसरा पॉईंट, दुसरी गोष्ट होती ह्या भविष्यवाणीची पार्श्वभूमी, वचन 20 ते 23. आता तिसरा पॉईंट, भविष्यवाणीची समज, की हे भविष्यवाणी काय आहे, याचा अर्थ. 24 वचन बघा,
आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, सनातन धार्मिकता उदयास आणावी, दृष्टांत व संदेश मुद्रित करावे आणि जो परमप्रिय त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत. 70 सप्तके तो म्हणतो. आता सप्तके म्हणजे काय? देवदूत त्याला सांगतो की 70 सप्तके देवाने ठरवलेली आहेत, नेमलेली आहेत. आता सप्तक किंवा सप्ताह म्हणजे आपल्याला माहिती आहे की 7 दिवसांचा आठवडा. सप्तक म्हणजे 7 हे दर्शवतो. परंतु जुन्या काळाच्या दृष्टीने सप्तक कशाला म्हटलेलं आहे आपण जरा पाहू. लेव्याचं पुस्तक याचा 25वा अध्याय आणि याच्या 2ऱ्या वचनापासून मी वाचतो. म्हणजे सप्तक म्हणजे काय शास्त्राच्या दृष्टीने, जुन्या काळाच्या दृष्टीने हे आपल्याला कळेल. इस्रायल लोकांस असे सांग, जो देश मी तुम्हाला देत आहे त्यात तुम्ही जाऊन पोहोचला, म्हणजे परमेश्वरा प्रित्यर्थ देशास विश्राम मिळावा. 6 वर्षे आपली शेती करावी आणि 6 वर्ष द्राक्षमळा खच्ची करून त्याचे उत्पन्न जमा करावे. पण 7व्या वर्षी भूमीस परम विश्रामाचा शाबात परमेश्वरा प्रित्यर्थ असावा. त्या वर्षी शेते पेरू नयेत अथवा मळे कच्ची करू नयेत. बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे, देवाने त्याच्या लोकांना इस्रायलला आज्ञा केली होती की 6 वर्ष तुम्ही भूमीत शेती करायची, पण 7वं वर्ष संपूर्ण वर्ष हे परम विश्रामाचं शाबात वर्ष असं त्यांनी पाळावं. 7व्या वर्षात वर्षभर कोणतीही पेरणी करू नये. तर हा नियम किंवा ही आज्ञा देवाने दिलेली होती. म्हणजे या ठिकाणी सप्तक हे वर्ष ह्याच्या संबंधात आहे, दिवस किंवा महिने ह्याच्याबद्दल नाही. हे शाबात वर्षाबद्दल म्हटलेलं आहे. आणि पुढे वचन 8 आणि 9 जर आपण वाचलं, लेवीय 25 वचन 8 आणि 9, 7 विश्राम वर्षे. बघा, 7 विश्राम सप्तके म्हणजे 7 विश्राम वर्षे, म्हणजे 7 गुणिले 7 एवढी वर्षे मोजा. आणि आपल्याला माहिती आहे 7 गुणिले 7 म्हणजे 49. या 7 विश्राम वर्षाचा काळ 49 वर्ष होय. मग 7व्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी महानादाचे शिंग देशभर सर्वत्र पुकारावे. त्या 50व्या वर्षास पवित्र मानावे आणि सर्व देशातील लोकांनी रहिवाशांना मुक्ततेची घोषणा करावी. या वर्षास तुम्ही योबेल मानावे. या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या घरी परत जावे. तर ह्या वचनावरून आपल्याला दिसून येतं की सप्तक हे शास्त्राच्या दृष्टीने दिवसांचे किंवा आठवड्याचे नाही, तर वर्षाबद्दल आहे. सप्तक म्हणजे वर्ष आहेत. आणि दानियल हा यहुदी असल्यामुळे, त्याला नियमशास्त्र माहीत असल्यामुळे त्याला माहीत आहे की हे 70 सप्तके हे आठवड्याचे सप्तके नसून वर्षांचे सप्तक आहे. आपण जर वाचलं दानियल 9 आणि 2ऱ्या वचनात तो म्हणतो की मज दानियला शास्त्रग्रंथावरून समजले की यरुशलेमाच्या ओसाड दशेचा काळ पुरा होण्यास 70 वर्षे लागतील. म्हणजे बघा, 70 सप्तक हे 70 वर्ष आहेत हे दानियलाला माहीत आहे. म्हणून 70 सप्तक हे 70 वर्षाचा काळ आहे, हे ध्यानात घ्या. आता प्रश्न असा आहे की परमेश्वराने त्याचे लोक इस्रायल यांना बाबेलच्या बंदिवासात का जाऊ दिलं होतं? त्यांच्या देशातून यरुशलेमातून घालवून देण्याचं काय कारण होतं? आपण जरा पाहू. 2 इतिहास याचा 36वा अध्याय आणि याचं 21व वचन बघा. 2 इतिहास 36 आणि वचन 21 या ठिकाणी परमेश्वराने त्याचे लोक इस्रायल यांना
बंदिवासात का घालवलं, का जाऊ दिला, ते बंदिवासात का गेले याचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे. वचन 21, दुसरा इतिहास 36. परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाने प्रगट केलेले वचन पुरे होऊन देशात शांततेचा काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले. देश ओस पडला तोवर, म्हणजे 70 वर्ष पुरी होत तोपर्यंत त्यात शांतता नांदत होती. म्हणजे बघा. आणि वचन 20, जे तलवारीच्या तडाख्यातून चुकून राहिले त्या सर्वांना तो राजा बाबेलास घेऊन गेला. पारसाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजाचे दास होऊन राहिले. म्हणजे या ठिकाणी हेच सांगितलेलं आहे की हे जे नियमशास्त्र आणि जे आज्ञा देवाने मोशेच्या द्वारे दिले होत्या की 6 वर्ष तुम्ही पेरणी करा, पण 7वं वर्ष हे विश्रामाचं वर्ष म्हणून पाळावं, ते इस्रायल लोकांनी पाळलं नव्हतं. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा मोडलेल्या नव्हत्या आणि म्हणून देवाने त्यांना त्यांच्या देशातून घालवून दिलं होतं. हे कारण होतं की ते लोक बाबेलच्या बंदिवासात गेलेले होते देवाची आज्ञा मोडल्यामुळे. म्हणजे देवाचं ते देवाला त्यांनी दिलेलं नव्हतं. बघा, देवाचं जे देवाला जर आपण दिलं नाही तर देव कोणत्याही रीतीने ते काढून घेत असतो. आपल्याला असं वाटतं की दशांश अर्पणे किंवा आपला वेळ किंवा आपल्या कला आपण देवाला देत नाही, त्याच्यासाठी खर्च करत नाहीत, आपण दुसरीकडे करतो, परंतु त्याची वसुली देव इतर रीतीने करून घेत असतो. आणि या ठिकाणी आपण तेच पाहतो की ह्या इस्रायल लोकांना वाटलं की आपण 7 वर्ष पेरणी केली, परंतु ही आज्ञा मोडल्यामुळे 7वं वर्ष विश्रामाचं वर्ष न पाळल्यामुळे देवाने त्यांना बंदिवासात जाऊ दिलं, त्यांना परदेशात जाऊ दिलं. आणि दानिएलाला ज्यावेळेस ही भविष्यवाणी देवदूताने कळवली, ज्यावेळेस याचा अर्थ तो सांगू लागला, त्यावेळेस दानिएला कळलं की हे 70 सप्तके हे सप्तके नसून, आठवडे नसून ते वर्ष आहेत. आणखी काय ह्या देवदूताने दानिएलाला सांगितलं ते आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.